कोण बकरी ना नाही या बकरी ना मी आता लावलं की नाही असं कसं कुदू कुदू ए बिट्या मग काय म्हणतं का त्याला ए बिट्या 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 मुका जाळाला आहे पण शेऱ्यासारखा हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. आई मस्त खेळू राहिली पिल्लाय संग, म्हणजे बोलू राहिली, खेळून नाही राहिली. आता तिचं खेळायचं वय नाही. सगळे कामं राहिले अजून घरातले, झाडझूड. आज तर पुंजा नाही भरला मग नाही भरला. हा डबलचा काढला मी त्यातला डबलचा काढला. आता लिहिलेल्या कानाकोपऱ्यातल्या राहिले तर काढल्या नाही. रात्री मला इतकी झोप आली की तिला लावायचं ध्यानच नाही राहिलं. आले लंबे शक्तीचा लई मोठा होती. हा लंबे शक्तीचा दादा या जोडीला खराब कोण आहे? पाहिजे म्हणतात हे ना एकमेकीच जाते नाही माझे हा नाही तर माती खाते नाही. मस्त खेळू राहिले, फिरू राहिले इकडे तिकडे. पण आता ठेवा लागते यायले डाऊन डाल्या खाली लयती वरतात ते. चला एवढं जाडजूड करून घेतो आता सकाळीच मी, कारण का करावं तर काही वाटून नाही राहिली म्हणजे आज उठल्या उठल्या. वरचा पसारा तसाच पडेल आणि खालचा तसाच पडेल. बाहेरचं वातावरण पाहून घ्या पहिले. ओ माय बुटकी झालं का तोंड धुणं? गाय पै झाली. आज घरात गेली, बुटकीची तब्येत नाही बरोबर. नाही तर बुटकी मोबाईल पाहिला की जवळ येते. आज दूर पै आली. वरचा पसारा येऊ काय पहिले काढून? हे काढलं पहिले वर ऊन होते ना मग. उद्या झालं तर बातच का पाणी म्हणून मार्ग का तरी पण आली झाड रात्री होता थंड म्हणजे आळी होती काहीतरी टाकते. आईचं म्हणणं आहे पहिले बाहेरचा पसारा कर, पण वर मग एवढं ऊन होते ना का लई. आमची तिला आली म्हटलं लेल्या चला मग पहिले खालचाच पसारा करून घेतला. या चिवताई आल्या व टाकवा यायले काहीतरी. झाडझूड तर घेतली करून, पण आईचं म्हणणं असं आहे का पिलायले डावू नको, पिलायले खेळू दे. आता पिलायले खेळू दे म्हटल्यावर किती धुळला उडणार आहे घराघरात. एक तर पाणी नाही उरायला आणि एक तर मी सडा नाही टाकू राहिली. सडा टाक्याले असं वाटते आज येईन पाणी उद्या येईन, म्हणजे आज येईन पाऊस उद्या येईन पाऊस, पण पाऊस काही येऊन नाही राहिला. आता पाणी म्हटलं की तुम्ही बी तो हांडा उचलून ठेव इकडे आणतो हांडा खराब भरते गाड्या. कोणचा हंडा? तो पाण्याचा. आणि यायच्या मधलं ऐकलं ना का हे राबवतच बसतात. अशी गोष्ट आहे यायची. तिला खेळून राहिले ठीक आहे, पण पाणी मारून घेतो आणि मग डबल पिलायले सोडून मग त्याची माई आहे लोकांना टेन्शन नाही. पण पहिले आता मी खातो वरच्या गोदड्या. वरच्या गोदड्या काढायच्या राहिल्या. आणि आज जरासं वातावरण दिसू राहिलं पावसाचं, कारण का सूर्यनारायण कुकडूनच नाही निघले आज. म्हणजे निघतात इकडूनच, पण अजून आले नाही, वर काही दिसून नाही राहिले. खाली जायचं असलं की फक्त मी मच्छरदाणी सोडून ठेवत असतो, कारण का हवा येते मग तुटते. ते आणखी 2 कसे तुटेला तिचे ते मी शिवले. बाकी एकदम कोरी छान आहे आमची मच्छरदाणी. आणि हा आजचा पसारा पडेला आहे वर. सांगा आता हा चांगला दिसते का लेवा खोड? पण आईचं म्हणणं होते खाली बी चांगलं नाही दिसत. तर मग पहिले आईची इच्छा पूर्ण करून घेतली, खालची झाडझूड करून घेतली आणि आता आवरतो वरचा पसारा. आज भान काम व्हायला आहे, कारण का सगळा पसारा आवरला, गोदड्यावरच ठेवला. आज पावसाचं वातावरण आहे, पण जेव्हा पाऊस आला तेव्हा खरं सगळा पसारा आवरला. नेपा चालली होती खाली मी उशी घेऊन, मोबाईल राहिला होता वरच. खाली गेल्यावर मग आठवण आली की वरच मोबाईल राहिला, डबल वर आली. मग मी आज लय चिवताई चिव चिव करू राहिलं. आज त्याला जरासा चारा टाकून देतो.
कारण पावसाचं वातावरण आहे. आणि चिवताई का आमच्या आल्या असतील त्याच्या घरच्यात परत. हे घ्या हो, खाव तुम्ही बी. हाय चिवताई, तांदूळ खा. तांदूळ खाऊ खाऊ कावल्या का काय? त्या म्हणत असती ना ती निरा तांदूळच भेटते, दुसरं काही भेटतच नाही. चला रे, उठा रे, उठा, खेळा. का बसतास का? उठा उठा उठा, उठ सोन्या. सगळे कामं उरकले आता घरातले. पाणी बी मारून घेतलं इकडे, बकऱ्याच्या इकडे आणि सगळ्याच इकडे. बकऱ्या लोक मस्त असं पाणी सोकते आता. आणि मी घेतो ब्रश करून. ब्रश म्हणजे निंबाच्या काडीनच घासतो, पण आज काही शूट करत नाही मी. आज बनवतो मस्त नाश्ता, पोहे. आता कामधंदे काही नाही तर म्हटलं खाऊनच घेवा. आणि तसे पोहे ठेवून 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 खराब होऊ राहिले असं वाटत राहिलं मला. आणखी एकदा निवडून नाही ठेवले होते मी. पण आता जन लोक पाणी पाऊस येत नाही ते लोक चालते मला नाश्ता आता सकाळी सकाळी. इकडे तिकडे तोंड इचकून बसल्यापेक्षा म्हटलं नाश्ता बनवत जावा आता सकाळी सकाळी. काही ना काही नवीन नवीन चालूच राहायचे मला. पण स्वयंपाक भाजीतलं लय जास्त राहते. तरी मी एकटी आहोत एवढं नवीन नवीन काय नाही स्वयंपाक भाजीचं बी. कारण का एकटीसाठी दिवाळीची करणं. पण मग आता एकटंच राहावं लागते तर खावा बी लागते. त्याच्यासाठी नो टेन्शन. खा प्या खुश राहा. आज पोहे करायला सगळं एकदम ओके आहे. कढीपत्ता सुद्धा आहे आज घरात. असं आहे आमच्या आईचा नान केला. आईचा नान नाही करायला लागत. मला इकडे पोहे करायला सांगितले, तिकडे शेवया करून खाल्लाय बी. आता हे एवढे मोठे पोहे कोण खाणार आहे? तरी तिकडे खाऊ घालतो मी धावडू धावडू. थांबा ना तुम्ही, नाही तर माझे ते बरोबर गेले असते मग पोहे. आता पण ते दे शेजाऱ्याने. आता शेजाऱ्याला दे एवढं कावर आले का माझे पोहे? शेजाऱ्याला द्या जोगते. माझ्या तर पोटमध्ये नाही भरू राहिलं आणि शेजाऱ्याला पोहे देऊन दे म्हणते. चहा ठेवतो आता मस्त गरम गरम. आणि गरम गरमच पोहे. दुधाचा नाही म्हणा, हाय काढा. पण आज एकदम स्टँडर्ड पैकी पोहे चहा. दोन प्लेट पोहे केले होते मी आता. पण आईनं नसते म्हटलं तर एकच प्लेट केले असते मायापुरते. सकाळी इतक्याला गुरायला कोण आठवण काढताय बरं. चला मग आता नाश्ता देतो करून. बाकीचं पाहू काय मिळायचं पुढे.
पहिले आज नाश्ता चहा शिजवायला इकडे मस्त